हे धर 2000 रुपये. एक तर तू घेऊन ये, नाही तर भैयाला पाठव. आणि माझ्या साडीचे पैसे? अगं ज्यावेळेस माझी पगार होईल ना त्यावेळेस तू काढून घे. बरं. बरं मी चाललो कामाला, लक्ष राहू दे. भैया, काय वहिनी? राशनच्या दुकानात जा, राशन घेऊन या, हे लिस्ट आणि पैसे, आणि हा माझ्या गोळ्या आणायला विसरू नका. बरं वहिनी. किती उशीर झालाय, आणखीन पण नाही आले. आले वाटत. अरे तुम्ही ये काय? काय झालं? मला वाटलं भैयाच आले काही की गावाची गेले तर राशन आणायला ते, आणि आणखीन पण नाही आले. ये ना आता. आले का तुम्ही? मी कवाची वाट बघत होते तुमची. आणि राशन आणलंय का? घ्या इकडं. अहो बघताय काय, द्या इकडं राशन. पण वहिनी. पण काय उडले का सगळे पैसे? काय हो तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर रागत आता. भैया काय झालं? वहिनी, मी मेडिकलवर गेलो होतो, पण तिथे एक माणूस उभा होता. त्याच्या आईच्या गोळ्या औषधासाठी तुले पर्शन होता आता. बहुतेक त्याच्यापाशी पैसे नव्हते, म्हणून मी त्याची मदत केली. सॉरी वहिनी, मी तुमच्या गोळ्या आणू शकलो नाही, पण मी तरी काय करणार. त्या माणसाची पर्शन बघून मला आईची आठवण आली. सॉरी भैया, मी तुला उगाच बोललो. ज्याला आई नाही का त्याच माणसाला कळतं. पण भैया तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. हा वहिनी, तुम्ही पण मला आईसारखा जीव लावता, आणि हा दादा, तुम्ही पण मला बाबासारखा जीव लावता. मी तुमच्या दोघा सहाऱ्यामुळेच आहे. माँ के बिना सुना है जहां.